ऋषी हा गावाला आलेला असतो आणि कमळीसाठी तो शेती करत असतो. त्याने गावची वेशभूषा परिधान केलेली आहे आणि तो कमळीला जाऊन भेटतो. तेव्हा कमळी झाडे लावत असते आणि झाड लावताना ती लहानसे रोपटे लावताना म्हणते की हे झाड लावल्यानंतर याचं फळ आपल्याला 4 ते 5 वर्षानंतर भेटते. तेव्हा ऋषी म्हणतो की म्हणजेच काय? आपण जे झाड लावतो त्याचं फळ इतरांना भेटतं आणि आपले आई-वडील, पणजोबा तसेच नातेवाईक हे जे झाड लावतात, तेव्हा ते त्यांच्या मुलांसाठी लावतात. म्हणजेच काय, की दुसऱ्या पिढीला त्याचा उपयोग होतो. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते झाड वाढवलं जातं. मग याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. कमळी म्हणते, "हो, परंतु जी पिढी येते, त्या पिढीसाठी याचा उपयोग होतो. कोणाला तरी याचा उपयोग होतो." तेव्हा तो म्हणतो, की "आपल्याला आता उपयोग होत नाही. आता काय करायचं?" नंतर मग ऋषी कमळीला घेऊन शाळेच्या आवारात जातो. तिकडे साधना मावशी असते आणि ती मुलांबरोबर प्रार्थना बोलत असते आणि त्यावेळेस तो सांगतो की मी या ठिकाणी एक शाळा काढणार आहे या मुलांसाठी आणि या शाळेला नाव देणार आहे आबासाहेबांची शाळा. तेव्हा कमळीला फारच आश्चर्य वाटतं, कारण की ऋषी हा गावाला आला आणि त्याने गावच्या प्रमाणे पोशाख परिधान केला, शेती करत आहे आणि मुलांसाठी शाळासुद्धा काढून त्यांचं कल्याण करणार आहे. तो म्हणतो, "मी या ठिकाणी मोठी शाळा काढणार, या मुलांचं कल्याण करणार, यांना भरपूर शिकवणार." आणि मग कमळी हे ऐकून फारच खुश होते. कामिनी नयनताराला फोन लावते आणि सांगते, "तू म्हणशील म्हातारी मध्येच कडमडली." ऋषी रोहितला फोन लावतो आणि तो सांगतो, की "मी तुला सांगितलं होतं आईला खरं-खरं सांगायला." तेव्हा तो म्हणतो, की "मी आईला सांगितलं आहे, की तू फॉरेनला गेला आहे मित्रांसोबत टूर करण्यासाठी, टुरिस्टला, पिकनिकला." तेव्हा ऋषी म्हणतो, "खोटं का सांगितलं आईला? खरं का नाही सांगितलं?" तो म्हणतो, "मी सांगेल. वेळ येईल तेव्हा मी सांगेल." तो खोटं कामिनी नयनताराला म्हणते, "तुला भेटण्यासाठी मी आले आहे. कारण की तुला अनेकांनी मेसेज दिला होता आणि मेसेजमध्ये तुला काय सांगितले माहीत आहे? कुठे गेला हे तुला काहीही माहिती नाही." परंतु त्यानंतर तिला नयनताराला आठवतं मेसेज पाठवलेला आणि मग ती विचार करते, ऋषी गेला कुठे आहे? आणि ऋषी विचार करतो, की आईला मी फोन करून खरं-खरं सांगितलं पाहिजे होतं. परंतु रोहितने काय खरं सांगितलं नाही. आता शाळेमध्ये मुले असतात, नंतर कमळी असते आणि ऋषी असतो आणि त्यांच्यासोबत ती साधना मावशी असते आणि कामिनी फोटो बघते. अनेकांनी फोटो सेंड केलेला असतो. तो फोटो अनेकांनी फोटो सेंड केलेला असतो. कामिनी फोटो बघते आणि फोन करून सांगते आणि "अनिका, तू हे कोणाचे फोटो पाठवले?" तेव्हा ती म्हणते, "ती कमळीची आई आहे." ते ऐकून मोठा धक्काच बसतो कामिनीला. कारण की तीच असते गौरी आणि साधना हे कामिनीच्या लक्षात येते. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.